जय भीम, जय शिवराय. तर फ्रेंड्स, हे बघा मी आज रवा लाडू बनवत आहे. तर त्यासाठी मी इंग्रेडियंट्स घेतले 3 वाटी रवा आणि आता ह्याच वाटीने मी साखर पण घेणार आहे आणि ते 2 वाटी साखर घेणार आहे आणि 1 वाटी तूप घालणार आहे याच्यामध्ये. हे भाजताना म्हणजे रवा लालसर भाजताना थोडंसं तूप मी ॲड करणार आहे, पण आधी थोडंसं फक्त रवा भाजून घेणार आहे. नंतर मग मी तूप घालायला सुरू करणार आहे. बघा फ्रेंड्स, आता मी तूप टाकते. थोडं टाकायचे. आता हे परत थोड्या वेळाने टाकणार आहे. मिक्स करून घेतो मी. मस्त कलर येईपर्यंत, बदामी कलर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. आणि गुठळ्या पण आपोआप सुटतील. तूप आहे ना, पिघळून जायचं. तर बघा फ्रेंड्स, आता बदामी कलर होत आलेलं आहे. आता हे शेवटचं जे तूप आहे ते मी त्यामध्ये टाकते. तर आता परत हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित. आणि नंतर तुम्हाला पिठी साखर टाकताना पण दाखवणार आहे. फ्रेंड्स, लालसर भाजून झालेलं आहे, बदामी कलर आलेला आहे. तर आता मी सांगितल्याप्रमाणे 2 वाट्या साखर घेतली. आता मी ह्याच्यामध्ये सगळं साखर मिक्स करते. गॅस चालूच असायला पाहिजे हे मिक्स करेपर्यंत दोन्ही, आणि त्याच्यानंतर बंद करायचं. तर बघा, हे पिठी साखर मी मिक्स केले. आता फक्त ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग गॅस बंद करून टाकते. आणि त्याच्यानंतर मग झाकून ठेवायचं व्यवस्थित मिक्स करून. मी दोन्ही पण मिक्स करून घेतले, रवा आणि पिठी साखर. आता हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवते. आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा तुम्हाला पुढचं प्रोसिजर दाखवते. फ्रेंड्स, हे मी मनुके घेतलेले आहेत आणि हे काजू आणि बदाम बारीक करून घेतले. आता हे तुपामध्ये फ्राय करते आणि मग याच्यामध्ये घालते. आणि सगळं मिक्स करून मग मिक्सरला लावणार आहे आधी हे, आणि त्याच्यानंतर ते दोन्ही मिक्स करून मग लाडू वळायला घेणार आहे. तर फ्रेंड्स, हे बघा, दिवे लावायचं काम चाललेलं आहे. आता माझी मुलगी रांगोळी काढते, तर हे रांगोळीच्या मध्ये ठेवणार आहे. दीक्षा, हे मध्ये ठेवून या. थोडंसं पाणी सुटलेलं असतं हे घातल्यामुळे, पिठी साखर घातल्यामुळे मग आपल्याला वळायला बरं पडतं. हे रवाळ असल्यामुळे लगेच लाडू बांधता येणार नाही, म्हणून आपल्याला मिक्सरमधून थोडंसं वाटून घ्यायचं.
जास्त नाही, थोडंसं वाटायचं. मग ते तूप आणि रवा आणि साखर, पिठी साखर मिक्स झालं तर मग मस्त ते मिक्स वळायला सोपं पडतं. तर आता मी मिक्सरला लावून घेते, थोडंसं फिरवते, जास्त नाही फिरवणार. काजू बदाम हे मी तेलामध्ये तुपामध्ये फ्राय करत आहे आणि सगळं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स घालते मी. फ्रेंड्स, हे बघा मी लाडू वळायला घेतलेले आहेत आणि थोडंसं पाण्याचं शिंतोडं मारून घेत आहे, म्हणजे ते लाडू व्यवस्थित वळता येईल आणि सुकवायला ठेवायचं वळून झाल्यावर. प्लीज सगळेजण जर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. थँक्यू.